क्रीडा संकुल सज्ज असेल 30 मार्चला. चला प्लीज सेटअप सुरू आहे. येस, आपण लगेच वळतोय मुख्य सन्मानाकडे. आपले सन्मानित पाहुणे इथे उपस्थित आहेत. सन्माननीय हेमचंद चिंतामण पाटीलजी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय त्यांचा आपण विशेष सन्मान या प्रसंगी करूया. आशयला विनंती करतोय की आपण हेमचंद चिंतामण पाटीलजी यांचा स्वागत सन्मान करूया. या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीनं लाभलंय. थँक्यू व्हेरी मच. तुमचं सहकार्यामुळेच ही स्पर्धा आम्ही संपन्न करू शकलोय आणि आपलं हे विशेष स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद हेमचंद दादा. अजून एक खास सन्मान होतोय तो म्हणजे साई कृपा रिअल्टरचे आमचे प्रशांत दादा पाटील यांनी देखील आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिले. प्रदीपला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करूया प्रशांत दादांचा. धन्यवाद दादा. आपला हा हात सदैव आमच्या पाठीवर असू द्या. थँक्यू. तसेच प्रवीण पाटीलजी इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करूया. परागला विनंती करतोय दादा या पुढे. आपला ही विशेष सन्मान अगदी आपण महाराष्ट्र गोवा बॉर्डर बघतो तशी नवघर गोडदेव बॉर्डर आहे आणि प्रवीण दादा नेहमीच सन्मान आपलं सहकार्य देत असतो. तसेच स्नेहा वॉटर सप्लायरचे ओनर सन्माननीय राहुलजी मात्रे यांचं देखील सहकार्य लाभले. मी विनंती करतोय कुशाल पाटीलला की त्यांच्या माध्यमातून आपण सन्मान करूया राहुलचं. धन्यवाद धन्यवाद. अजून एक खास सन्मान झाला पाहिजे तो म्हणजे ओम ब्रह्मदेव मास्टर टीमचे माजी कर्णधार भावेश पाटील यांचा. या एकूण स्पर्धेसाठी आपल्या युवा संघासाठी नेहमी ते मेहनत घेत असतात. या भावेश आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आशयला विनंती करतोय. येस, आपण सर्वांच्या शुभ हस्ते भावेशचा सन्मान. थँक्यू भावेश. भावेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. अजून कोणाचे जर सन्मान राहिले असतील तर सर्वांचं आम्ही निश्चितच आभारी आहोत. चला आता काही विशेष सन्मान आमच्या पंचांचा. या मालिकेत निश्चितच चांगली पंचगिरी राहिले. अगदी आभार आमच्या प्रदीपचे देखील. सगळं काही केलंय प्रदीपनं. मात्र हा विशेष सन्मान आपण करूया रुपेश पेडवेकर सरांचा. सर या प्लीज. आणि अगदी शेवट होता आम्हाला शाहरुख खान देखील दिसला आहे रुपेश पेडवेकर यांच्या माध्यमातून. तर आमचे पंच या स्पर्धेसाठी लाभलेले मॅन फ्रॉम जोगेश्वरी रुपेश पेडवेकर यांचा हा विशेष सन्मान आम्ही करतोय. स्वागत सन्मान रुपेश पेडवेकर यांचा प्रदीप यांच्या माध्यमातून. अभिनंदन इथे प्रदीपजी यांचं. चला अजून एक सन्मान आपण निश्चितच करूया तो म्हणजे JTC लाईव्हचा. मृणाल म्हात्रे अँड कंपनी यांनी अतिशय चांगलं काम केलंय. अगदी वेळेवर कॉल आणि त्या वेळेवर कॉल देऊन सकाळची गाडी पकडून आलेत. त्यामुळे वेल डन JTC लाईव्ह. आपलं देखील हा विशेष सन्मान आम्ही करतोय. थँक्यू मृणाल म्हात्रे. जुचंद्र टेनिस क्रिकेट हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. 6 वर्ष झाली या चॅनलला आणि निश्चितच चांगली कामगिरी सुरू आहे. वेल डन मृणाल. तर अजून एक खास सन्मान आमच्या स्कोररचा कल्पितचा. कल्पितचा देखील विशेष सन्मान आपण करूया. चांगली मेहनत घेतली या मुलानं. आम्हाला अतिशय चांगला सपोर्ट दिला. तर कल्पितला देखील आम्ही आशयच्या माध्यमातून इथे सन्मानित करतोय. थँक्यू व्हेरी मच कल्पित. जय मल्हार साऊंड गौरव या प्लीज. आपलाही विशेष सन्मान. आमच्या आवाजाची काळजी आपण घेतली. चांगलं म्युझिक वाजवलं आणि एंटरटेन केलं. या गौरव जय मल्हार साऊंडचे गौरव यांचा देखील हा विशेष सन्मान आपण करतोय. प्रदीपला विनंती करतोय आपण लगेच हा सन्मान करूया. तर आपण ही स्पर्धा बघतोय आगरी कोळी युवा कप. आणि युवा कप म्हटलं तर मोठ्यांचं मार्गदर्शन पाहिजे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आगरी कोळी 40+ मास्टरच्या ज्या काही संघ आहेत त्या संघातील एखाद्याने इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि या युवकांना सपोर्ट दिला पाहिजे. तर याविषयीचं काय मत असेल ते आपण मोठ्यांनाच विचारूया. मी महेश नरेश म्हात्रे यांना विचारतोय आपले 2 शब्द या स्पर्धेविषयी प्लीज. आगरी कोळी युवा संघाच्या ज्या आपण मॅच या ज्या भरवल्या आहेत खूप चांगलं केलं.
एक चांगला प्लॅटफॉर्म युवा खेळाडूंना आपल्या भेटला आहे आणि खूप खूप म्हणजे चांगला प्रयत्न आहेत तुमच्या या प्रयत्न म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं मला एक आता समजलं इथे आल्यानंतर का याच्यामध्ये काही मास्टरचे पण खेळाडू खेळतात तर त्याच्यावर तुम्ही पहिला बंधन आणलं पाहिजे कारण म्हणजे युवाचंच तर त्याच्यामध्ये युवाच खेळले पाहिजे तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि खूप खूप चांगलं केलं याच्यामध्ये आता आपल्याला आपल्या मुलांची काय ताकद आहे ते लाजच्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल आणि असंच प्रोत्साहन करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आणि दादा तुमच्यासारख्यांचा सपोर्ट असला तर निश्चितच या गोष्टी निश्चितच पुढे जात राहतील धन्यवाद मनापासून कौतुक आहे सर जितू नाईक सर तुम्हाला काही बोलायचं आहे का सर धन्यवाद आमच्या सर्व मान्यवरांचा अतिशय चांगला सपोर्ट त्यांनी दिलाय आणि चिंतामण पाटील साहेबांना आता मी विनंती करतोय आज सकाळपासून त्यांनी जबरदस्त वेळ या स्पर्धेला दिलाय साहेब प्लीज आपलं मार्गदर्शन तमाम क्रिकेट बंधू बालमित्रांनो या आगरे कॉलेजचे क्रिकेट सामने चालू केलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो गोडदेव क्लब हा काही ना काही करतच असतो गोडदेव हा क्रिकेटमध्ये पहिला नंबर होता आतासुद्धा पहिला नंबर आहे त्याने बरोबर भरपूर खेळलेले परंतु राईवाल्याने मुर्दा राई राई मोरवा मुर्दा 6-4 मारल्या आणि त्याने मॅच जिंकली धन्यवाद देतो तुम्हाला मी जसं पाऊस येतो आणि छत्री उघडतो आणि छत्री उलटी होतो तशी तुम्ही उलटी केलेली आहे छत्री खूप पाऊस पडला आणि खूप मस्त खेळले तुम्हाला धन्यवाद देतो असेच खेळा आणि असेच पुढे जा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नाना मनापासून कौतुक आहे आपलं चला काही इंडिव्हिज्युअल पारितोषिकांकडे आपण लक्ष वेधतोय अफलाटून ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र प्रिन्स मात्रेसाठी हे पारितोषिक आलंय स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून प्रिन्स ये 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुला त्यासाठी एक खास पारितोषिक मी विनंती करतोय नाना तुमच्या शुभ हस्ते आपण देऊया प्रिन्स मात्रे ज्यांनी मेडल ओव्हर टाकली फायनल मॅच मध्ये जिकडे तब्बल 140 धावा झाल्या त्या सामन्यात त्यांनी मेडल ओव्हर टाकली आहे प्रिन्स मात्रे टीम जेम्स बॉन्ड राई येस इंटरनेटची सुविधा पुरवणारे आमचे हितेजी मात्रे यांना विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये आपलाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे आजचा दिवस अगदी इंटरनेटनं जबरदस्त काम केलंय त्यामुळे निश्चितच आपलाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे हितेजी मात्रे इथे येत आहेत आणखीन एक विशेष पारितोषिक गोडदेव गावाकडून आले ते म्हणजे टीम राहीला नंतर देऊया आपण ठीक आहे मुकेश पाटील आज दिवसभर पाण्याची व्यवस्था झाली थँक्यू मुकेश मित्र लांब राहतो पण काम करतो चांगली गोष्ट आहे तर या हितेजी मात्रे यांचं स्वागत करतोय इंटरनेट सेवा निश्चितच चांगली राहिले आणि त्यांचं विशेष स्वागत सन्मान आम्ही लगेच करतोय प्रदीपजी यांच्या माध्यमातून धन्यवाद हितेजी मात्रे आज सकाळी अगदी प्रत्येक कॉलवर त्यांनी आपलं काम केलंय थँक्यू व्हेरी मच आपलंही स्वागत आहे या प्लीज मान्यवर कक्षामध्ये चला वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे त्या गोलंदाजानं 3 इनिंग म्हणजे 3 षटकात 8 विकेट घेतलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी फायनल मध्ये मेडल ओव्हर टाकली आहे प्रिन्स मात्रे ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज युवा चषक 2025 मधील मी हेमचंद पाटील आणि चिंतामण नानांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे आहे प्रिन्स मात्रे जेम्स बॉन्ड राई बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट आगरी कोळी युवा चषक 2025 अफलातून गोलंदाजी आणि जिकडे धावांची लूट चालू होती तिथे त्यांनी कंजूसी केलंय वेल प्लेड वेल बोल्ड मिस्टर प्रिन्स गुणेश मात्रे अभिनंदन आणि साहेबांच्या माहितीसाठी लेदर बॉल क्रिकेट देखील अफलातून खेळतोय आतापर्यंत एक ऍड त्याची आलंय पुढे देखील येतील शुभेच्छा आहेत तर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच आता ते कोणाला द्यायचं मगाशी मी 4 कंटेंडर सांगितले हिरेन मात्रे देखील मॅन ऑफ द मॅच आहे आमच्यासाठी मॅन ऑफ द मॅच प्रिन्स मात्रे देखील आहे आमच्यासाठी करण सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहे आणि आमच्यासाठी मोहित सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहे त्यामुळे निवड कोणाची करायची आहे येस जेटीसी काय बोलताय स्टार्ट दिला तो राईट टीमला करण मात्रे मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक मी विनंती करतोय हितेश मात्रे यांना विनंती करतोय की आपण एक मेडल द्या तसेच श्री बालाजी आर्ट्स यांच्या माध्यमातून ही पारितोषिक देण्यात आले एक गिफ्ट टॅम्पर आहे
मेडल आहे आणि एक थंड पेयाची बॉटल आहे आणि ती लगेच स्वीकारायची आहे. करण म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच मधील काय अफलातून सुरुवात करून दिली टीम राहीला. वेल डन करण. चला आता वळतोय उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. 3 इनिंग मध्ये 59 धावा. फायनल मॅच मध्ये त्याची इनिंग इम्पॉर्टंट होती आपल्या टीम साठी आणि तोच ठरलाय बेस्ट बॅटर या एकूणच मालिकेतील. नाव आहे हिरेन म्हात्रे. कुठे आहे हिरेन म्हात्रे? ये हिरेन लवकर मित्रा, एवढ्या लांब बसायची गरज काय? तर यस, मी विनंती करतोय सन्माननीय प्रशांत पाटील यांना, साईकृपा रिअल्टरचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक. हिरेन म्हात्रे ठरलाय बेस्ट बॅटर इन दिस टुर्नामेंट. आगरी कोळी युवा चषक 2025 मधील आयोजक ओम ब्रह्मदेव गोडदेव. वेल प्लेड. मात्र ही इनिंग तो विसरणार नाहीये. मात्र लुझिंग कॉज मध्ये असली तरी देखील इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स महत्वाचे असतात. वेल प्लेड हिरेन म्हात्रे. चला वळतोय आता मालिकावीर या किताबाकडे. हे अतिशय सुंदर ट्रॉफी ज्याचा हातात जाणार आहे तो मालिकावीर. 3 इनिंग 58 धावा, 3 गडी बाद आणि 213चा स्ट्राईक रेट. 213चा स्ट्राईक रेट आणि ते पारितोषिक आहे. टीम आहे जेम्स बॉन्ड राई. खेळाडू आहे नाही तो करण नाहीये. यस, करण म्हात्रेच आहे मॅन ऑफ द सिरीज. अफलातून शो दाखवला करण या एकूणच अभिनवच्या मैदानामध्ये आणि त्याचा आवडतं ग्राउंड आहे त्यामुळे निश्चितच जबरदस्त शो दाखवलाय करण आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेड करण म्हात्रे. आणि करण आपल्या भावना स्पष्ट करणार आहे. यस करण 2 मिनिटं थांबायचं आहे. नाही बोलतोय तो. नाही तो सांगतो माझी बॅट आणि बॉल बोलते, मी बोलत नाही, त्यामुळे तो आपल्याला काही बाईट देत नाही. पण या दरम्यान थोडीशी एक चुकी होते कारण आज संपूर्ण दिवस जो एक मधुर आवाज व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आपण संकेत दादांचा ऐकला आणि त्यांचा एक छोटासा सन्मान आमच्याकडनं राहून गेला आहे. तर सर्वप्रथम मी क्षमा मागतोय आणि संकेत दादांना विनंती करतोय की आमचा एक छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व संघाला विनंती करतोय. प्रदीप पाटील, आशय पाटील, आज संपूर्ण दिवस आम्हाला त्यांनी अतिशय सुंदररित्या आज आपल्या समाजासाठी त्यांनी आधीच मला सांगितलं होतं की अभिनवची मॅच असेल तर मला सांग, मी नक्की करेन आणि त्यांनी आज वेळात वेळ काढून आज इथे आपली उपस्थिती दर्शवली. धन्यवाद संकेत दादा. आपण पुढील पारितोषिकाकडे जाणार आहोत पुन्हा एकदा संकेत दादा यांच्या आवाजात. धन्यवाद. उपविजेतेपदाकडे जाण्याकडे अजून एक गोष्ट मी सांगेन की लक्षात घ्या, ही आगरी कोळी स्पर्धा आपल्याला टिकवायची आहे. या गोष्टीसाठी प्रत्येक संघांचं सहकार्य पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होणार आहे, प्रत्येक गावामध्ये स्पर्धा होणार आहे, त्यामुळे ती कधी होणार कारण तुमचं सहकार्य मिळेल तर. त्यामुळे प्रामाणिकपणे लक्ष वेधतोय की वेळेवर या चांगल्या षटकांचे सामने. मला बरं वाटलं की फायनल मॅच देखील 5 ओव्हरची होते दादा, त्यामुळे या गोष्टी प्रत्येक ठिकाणी व्हायलाच पाहिजेत. जर 10 वाजता बॉल पडला ना तर प्रत्येक मॅच 5 ओव्हरची होणार आहे. त्यामुळे सगळ्या संघांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की जरा वेळेवर या आणि आपल्या क्रिकेटला निश्चितच प्रोत्साहन द्या. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. चला वळतोय उपविजेतेपदाकडे. रोख पारितोषिक आहे आणि त्यानंतर निश्चितच आपण बघतोय हा झळाळती ट्रॉफी, ही खास ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे एकूणच द्वितीय क्रमांकाची. तर टीम आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव. चला या सगळ्या सहकार्यांना मी विनंती करतोय की आपण जॉईन करा आणि टीम राही गोडदेव साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून क्रिकेट दाखवलंय आणि मान्यवरांनी विनंती करतोय सर्वांनी पुढे या, प्लीज सर्वांनी पुढे या. त्याला सगळ्या मान्यवरांनी विनंती करतो पुढे या. जिथून ऐक सर पुढे या. अभिराज दादा पुढे या प्लीज. ते बसतील, सगळी मुलं खाली बसतील. सर्वांनी या. टीम गोडदेव उपविजेता ठरले आगरी कोळी युवा चषक 2025 मधील. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपल्याच मैदानावर ही दमदार कामगिरी टीम गोडदेवची आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन त्यांचं आणि हा विशेष फोटो त्यांचा इथे पाहायला मिळतोय. वेल डन टीम गोडदेव.
हा जळालता चषक त्यांना प्रदान केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभसे चिंतामण पाटील नाना, महेश म्हात्रे, तसेच हितेश म्हात्रे, नंदूभाऊ, वेल्डन आशय, वेल्डन. आणि अंतिम विजेता संघ टीम कॅप्टन या अगोदर या प्लीज, मी विनंती करतोय टीम कॅप्टन या अगोदर या. आशय टीम कॅप्टन गोडदेव प्लीज या, 2 मिनिटं या. 2 मिनिटं. ही ट्रॉफी देण्या अगोदर आपण आशयशी हितगुज करणार आहोत, कारण ही स्पर्धा अप्रतिम झाल्या आशय, आणि निश्चितच तुमचा परफॉर्मन्स देखील अप्रतिम होता. मात्र काय वाटतं आशय, हे क्रिकेट होणं किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी? क्रिकेट तर खूप चांगलं झालेलं आहे आणि असे सामने आमच्या ग्राउंडवर कधी होत नाही. हे फर्स्ट टाईम आहे, इतिहासामध्ये फर्स्ट टाईम असेल एवढे हाय स्कोरिंग मतलब चेस झालेले आहेत. कारण या टायमाला आमच्या ग्राउंडवर 50 ते 40 रन खूप होतात. आणि खरं तर कौतुक करेन राईचं आणि मोहितचं, लग्न झाल्यानंतर अप्रतिम इनिंग खेळतोय तो, त्याबद्दल काय नो डाऊट आहे. आणि करण मात्रे तर नो डाऊट, पहिला बॉल या साईडला षटकार मारणं ही खूप लांब बाउंड्री आमच्या इथे, आणि ताकद त्यांनी दाखवून दिली आहे. त्याच्यामुळे राई संघाचं अभिनंदन. आणि आमच्या मुलांचं पण मी खुश आहे, का असं काय हे नाही, दुसरं बक्षीस ठीक आहे, हार जीत होत राहते, पण त्यांच्या परफॉर्मन्सवर मी खुश आहे. अजून चांगलं करतील आणि पुढे जातील ही माझी अपेक्षा आहे. आणि अजून एक प्रश्न, तो म्हणजे तुमच्या गावाचा सपोर्ट तुमच्या टीमसाठी कसा राहिलाय? आता आगरी कोळी जेव्हापासून चालू झाल्यापासून मला तर वाटते सगळेजण सपोर्ट करतात, आणि खास करून तर म्हणजे खेळायला पण मजा येते, आणि एवढा सपोर्ट बघून म्हणजे मेहनत करण्याची पण जरा वेगळीच मजा आहे. धन्यवाद. हा होता आशय पाटील, टीम गोडदेवचा कॅप्टन. चला टीम राईच्या कर्णधाराला आता मी इन्व्हाइट करतोय आमच्याशी हितगुज करण्यासाठी. जश पाटील या प्लीज. अप्रतिम क्रिकेट जशने देखील दाखवलंय या संपूर्ण मालिकेमध्ये. आज तो विजयी कर्णधार आहे, आणि 5 स्पर्धा आतापर्यंत आगरी कोळीच्या पूर्ण झालेत, आणि 5 स्पर्धामध्ये 3 स्पर्धा राई संघाने जिंकलेत. एकदा जोरदार टाळ्या या गोष्टीसाठी झालेत. जश पाटील मित्रा, काय म्हणशील टीम परफॉर्मन्स विषयी? टीमचा परफॉर्मन्स तर आपला उत्तमच असतो. चांगलेच प्लेयर आपल्या टीममध्ये, यंग प्लेयर आहेत. जेवढ्या यंग लोकांना चान्स भेटेल तेवढं चांगलं आहे. पहिली गोष्ट धन्यवाद म्हणतो ती प्रणित दाचं, की त्यांनी ही जिम्मेदारी घेतली होती आगरी कोली खेळायची. तर मी त्याचा जेवढा टुर्नामेंट होतील तेवढा आपल्याचा धन्यवाद मानायला पाहिजे. त्याच्यामुळे हे आपण खेळतोय आगरी कोली, आणि असेच यंग मुलं खेळतील हीच अपेक्षा आहे. थँक्यू. आणि तुला काय वाटतं, ज्यावेळेला प्रिन्सने ते 57 धावा झाल्या होत्या आणि ते निश्चितच मेडन ओव्हर आली, त्यावेळेला राई टीमची भावना काय होती? स्टार्ट तर मी थोडी घाणच केली होती, पण मी प्रिन्सला बोललो होते शोल्डर डाऊन टाकू नकोस, 2-3 रन आपण 70 रन चेस करणार, फक्त भरोसा ठेवू, आणि तेच भरोसा साकारला, आणि यापुढे पण तो चांगलंच करेल. थँक्यू. आणि जसं आपल्याला आशयने सांगितलं की मोहित पाटीलचा फॉर्म, त्याविषयी काय म्हणशील? मोहित पाटीलचा फॉर्म तर चढ उतरता असतो, पण आता त्याच्या घरी लक्ष्मी आले तर हा चांगलाच फॉर्म आहे. धन्यवाद. धन्यवाद. हा होता जश पाटील, टीम राईचा कर्णधार. आता पूर्ण टीमला इन्व्हाइट करतोय की या आणि उचला हा जळालता कप, आगरी कोळी युवा कप. आणि सर्वांनी या, प्लीज सगळ्यांनी या. टीम राईचे पाठीराखे देखील आले तरी चालतील, या मी विनंती करतोय. अफलातून ब्रँड ऑफ क्रिकेट दाखवलं टीम राईनं, आणि 5 स्पर्धांच्या मालिकामध्ये तब्बल 3 वेळा अंतिम विजेता ठरलाय जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. क्या बात है. जनक पाटील ट्रॉफी. अभिनंदन टीम राईचा. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचं ट्रॉफी जास्त वरती गेली आहे. पुन्हा एकदा गोडदेव ग्रामस्थांतर्फे, गोडदेव टीम तर्फे सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. हॅलो. जे घोडदेव गावात क्रिकेटचं जे चाललेलं आहे त्याला महेश म्हात्रे याचं योगदान आहे, आणि बरंच भरपूर सहकार्य करतो. माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे ही.
आणि असंच सहकार्य करावं. आणि त्यालाही सांगतो का तुझे चांगले दिवस येणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.